नमस्ते देवी और सज्जनों, आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। आज आपण बनवणार आहोत पनीरची जलेबी। एखाद्या वेळेस आपल्याला गोड खाण्याची इच्छा झाली, घरामध्ये थोडंसं पनीर असलं तर त्याची 10 मिनिटात जलेबी बनवून खाऊ शकता। तर इथे मी हे 250 ग्राम पनीर घेतलेलं आहे आणि हे मार्केटवालंच पनीर आहे। पनीरला टाकायचं आहे मिक्सर जार मध्ये, असे तुकडे करून टाकायचे आणि पनीर मध्ये 1 चम्मच टाकायचा आहे मैदा बाइंडिंग साठी, 1 पिंच टाकायचा आहे खायचा सोडा, एकदम 1 पिंच टाकायचं आहे मीठ। कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं 1 पिंच मीठ टाकलं तर दोगुना चव वाढते। तर याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून, तर बघा पनीरला अशा प्रकारे ग्राइंड करून घेतलेला आहे। एकदम स्मूथ असा पेस्ट झालेला आहे। आता ग्राइंड केलेला पेस्ट घ्यायचा आहे एका भांड्यामध्ये। इथे मी केशरच्या 9-10 काड्या दुधामध्ये भिजवून ठेवल्या होत्या, तर हे केशरवाला दूध टाकायचं या बॅटर मध्ये। मग याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर टाकायची गरज नाहीये, या दुधानेच याचा कलर छान पिवळा होतो। तर याला करायचं आहे मिक्स। बॅटरला 5 मिनिटाचा रेस्ट द्यायचा आहे, तोपर्यंत जलेबीसाठी पाक बनवून घ्यायचा आहे। कढाईमध्ये 1 वाटी साखर टाकायची। साखर पाण्यामध्ये बुडेल एवढंच पाणी टाकायचं आहे आणि पाक आपल्याला 1 तार किंवा 2 ताराचा बनवायचा नाहीये, फक्त चिपचिपा असा पाक बनवून घ्यायचा आहे। फ्लेवर साठी 2 तोडलेल्या इलायच्या टाकायच्या आहे। तर आता हा पाक तयार झालेला आहे। गॅसवर एक पॅन ठेवलेली आहे, पॅन मध्ये टाकूया तूप। बॅटरला ठेवून पण 5 मिनिट झालेले आहेत, बॅटर पण छान फुललेला आहे। जलेबी बनवण्यासाठी मी इथे हा कोन घेतलेला आहे। कोनची मागची साइड थोडीशी कापून घ्यायची। हे बॅटर कोन मध्ये भरून घ्यायचं आहे। तूप पण गरम झालेला आहे, चला जलेबी बनवून घेऊया। बघा जलेबी मस्त फुललेली आहे। काढून घेऊया। टाकायचे त्या पाकामध्ये। तर बघा पनीरची जलेबी एकदम रसभरी अशी झालेली आहे। देवी और सज्जनों, हे पनीरची जलेबी कशी वाटली कमेंट मध्ये जरूर सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।